असं का बघताय? तुम्हाला डोळे भरून बघून ठेवतोय, कारण उद्यापासून मग परत ऑफिस सुरू होईल ना. मग हा गोड चेहरा मिस करेल मी. आणि मग अच्छा, असंच असेल तर मग वेट 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 एक सेकंड. काय भेट हो. कसं वाटतंय? फारच सुंदर आहे. आवडलं ती? खूप आवडलं. पण एवढी लाड कशासाठी? सई या घरात यायच्या आधी आपल्या लाईफ मध्ये जे काही स्ट्रगल सुरू होते त्या सगळ्या दिवसात मला तुमच्यासाठी काही करताच आलं नाही. पण जेव्हापासून आपण या घरात आलोय आपल्या लाईफ मध्ये किती चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या ना. म्हणून मग ठरवलं की आजच्या या स्पेशल दिवशी छोटस पण खूप स्पेशल गिफ्ट तुम्हाला माझ्याकडनं द्यावं. द्या. सुंदर दिसतंय ना? फार सुंदर आहे. थँक्यू सो मच. थँक यू सई. थँक यू फॉर बिंग इन माय लाईफ. थँक्यू सो मच. पण देवांश, एक विचारू? नाही म्हणजे तुम्ही रागावणार नाहीत ना माझ्यावर? काय सई, मी तुमच्यावर रागणार? इम्पॉसिबल. बिंदास बोला. नाही म्हणजे मला असं का वाटतंय की या गिफ्ट मागे कुठेतरी अपराधीपणाची भावना आहे. नाही सई, असं का वाटतंय तुम्हाला? नक्की? नाही म्हणजे तुम्हालाही माहिती आहे ना की मला या महागड्या गिफ्ट्स पेक्षा तुमच्याकडून काय अपेक्षित असतं. तुमचा वेळ ना. आणि एरवी जेव्हा कधी तुम्ही मला सरप्राईज देता त्या सरप्राईज मध्ये काय देता तुम्ही? तुमचा वेळ देता ना. डेट प्लॅन करता. मग ती आईस्क्रीम डेट का असे ना, त्या डेट नंतर आपले पुढचे कितीतरी दिवस किती आनंदात उत्साहात जातात ना. आय नो सई, पण आता जेव्हापासून जॉब सुरू झाला ना तेव्हापासून सतत मला माहिती आहे देवांश, माझा हेतू तुमचा ताण वाढवण्याचा नाहीये, कमी करण्याचा आहे. आणि मला हे पण माहिती आहे की तुमची आता ही नवीन नोकरी आहे, नवीन काम आहे, त्यामुळे तुम्ही खूप झोकून मनापासून अंतःकरणाने काम करताय. पण हेच काम करत असताना कुठेतरी तुमचा आनंद कमी होऊ नये ना, हीच माझी इच्छा आहे. कारण या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच ना आपला ताण कमी होतो आणि पुन्हा जोमाने नवीन काम करण्याचं बळ मिळतं, आनंद मिळतो, उत्साह निर्माण होतो मनात. आणि तोच आनंद तुम्हाला कायम मिळत राहावा ना, हीच माझी इच्छा आहे. माझ्याकडे आता काहीच नाही आर्ग्युमेंट करायला असे, कारण तुम्ही जे बोललात ते 100% करेक्ट बोललात. मी माझ्या कामात इतका बिझी झालोय की माझ्याकडे वेळच नाहीये तुमच्यासाठी, आणि हे मला रिअलाइज पण झालं नाही अजिबात. पण यू नो व्हॉट, ठीक आहे,
आपण ना उद्याच डेटवर जातोय. खरं? येस, उद्या मी ऑफिसवरनं परत आलो की तुम्ही रेडी राहायचं. ओके, मी घरी येणार, मग आपण मस्तपैकी लॉंग ड्राईव्हवर जायचं, आईस्क्रीम खायला जायचं आणि मग आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊन मस्त गप्पा मारायच्या. काय खुश? खूप खुश. थँक्यू सो मच. देवांश, चल ना चहा पिणे. अरे नाही अरे, मला जरा काम आहे पेंडिंग, ते कम्प्लीट करतोय, त्यासाठीच आज लवकर आलो इनफॅक्ट. ओके, मग मी जाऊन येऊ? या चालेल, कंटिन्यू कर. या बाय. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग देवांश. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. हे स्कूल प्रोजेक्टचं फायनल पिच आहे, तुमची सही हवी आहे. ओके, शुअर. थँक्यू. मॅम, इफ यू डोंट माइंड एक विचारू, आज काही वेगळं आहे का? नाही का? नाही, तुम्ही आज खूप छान दिसताय म्हणून म्हटलं. हो ना देवांश सर? Yeah, I mean, yeah, you look great. थँक्यू. नेहा, आज हॅपी टाउनशिप प्रोजेक्टची मीटिंग आहे, तर तिथे जरा उशीर होऊ शकतो. सगळं बजेट अप्रूव्ह करून घ्यायचं आहे, सो माझी दुसरी कुठलीच मीटिंग आज अरेंज करू नकोस. ओके? यू मे लीव नाव. ओके मॅम. मॅडम, तुम्हाला कॉफी आणू का? नाही, नको. मी आणि देवांश मीटिंगला जातोय, तिथेच कॉफी पिऊ. ठीक आहे. काय झालं? असं काय बघतोयस? चल आवर पटकन, आपल्याला मीटिंगला जायचंय. हां, ॲक्च्युली मला काहीच आयडिया नव्हती की आज आपण म्हणजे मी पण मीटिंग अटेंड करतोय म्हणून. ऑफकोर्स तुला यावं लागेल. परवा रात्री जागून तेवढं काम केलंयस ना, मग तो प्रोजेक्ट पिच करताना तू असलंच पाहिजे. बरं चल आवर पटकन. अरे यार, दिवसभर मीटिंग म्हणजे आज पण घरी पोहोचायला उशीर होणार. देवांश, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुझा काही प्लॅन होता का सई बरोबर? नाही नाही, निघूयात आपण. मी आवरतो एवढं. ओके, ग्रेट. तू आवर, बाहेर ये. आय विल वेट फॉर यू. क्या? बाय.
बापरे, किती टी शर्ट्स आहेत त्यांच्याकडे. आणि यांचा ना ठरलेलेच कपडे घालायचे असतात त्यांना. नाही ते काय नाही, आता उद्यापासून ना मी ठरवणार आणि तेच कपडे घालणार आहेत. भरपूर झाली यांची नाटक. आता कोणाचा फोन आला या वेळेला? आठवण करून देण्यासाठी फोन केला असणार आहे यांनी. हॅलो हॅलो सई. लक्षात आहे, प्लॅन लक्षात आहे माझ्या. मी वेळेत रेडी राहीन, ठीक आहे? तुम्ही पण वेळेत या. नाही 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 सई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे तुम्ही चिडणार आहात माझ्यावर, पण ऍक्च्युली आज पण मला जरा उशीर होणार आहे घरी यायला. म्हणजे प्लॅन होता तर काय प्रॉब्लेम आहे याचा? बायकोशिवाय दुसरं काही दिसतच नाही का याला? आय एम रिअली व्हेरी सॉरी. हां, पण आत्ता मीटिंगला पळायचं आहे, मी नंतर फोन करतो तुम्हाला. सॉरी. केअरफुल. आपण निघायचं, उशीर होतोय. मी आहे बाहेर. केअरफुल. हा, याला काय अर्थ आहे? काल स्वतःच डेट प्लॅन केली ना, आणि आज वरून म्हणतात की मला यायला जमणार नाही, उशीर होणार आहे. आणि वरून माझं बोलणं पण ऐकून घेतलं नाही. मला ना आता देवाने तुमचा खूप राग येतोय. मी ना तुम्ही आला की बोलणारच नाही तुमच्याशी. जा, वेळच द्यायचा नाहीये मला. अहो साई, कुठे आहात तुम्ही साई? अरे यार, इकडे आहात. अहो पूर्ण घरभर शोधतोय मी तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे ना, मला घरी आल्या आल्या आधी सर्वात आधी तुमचा चेहरा बघायचा असतो. मग इथे रूम मध्ये का बसलात? मला माझी काय काळजी वगैरे आहे की नाही? हो, काय बोलणार नाही का माझ्याशी? साई, आपल्याला चिडला वाटतं माझ्यावर. अरे यार, आता बोलणार पण नाही का माझ्याशी? साई ऐका ना प्लीज. कठीण आहे. हे परमेश्वरा, अरे हे काय आभाळ कोसळले आहे आम्हावर? नाही म्हणजे आमच्या इतक्या क्षुल्लक अपराधाची इतकी मोठी शिक्षा की आमच्या प्राणप्रिय राणी सरकार आमच्याकडे कटाक्ष सुद्धा टाकू इच्छित नाही. रे 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 रे, हा दिवस बघण्याआधी आमच्या काळजाचे तुकडे तुकडे का नाही झाले? अरे रे 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 रे. राणी सरकार, आपला हा दाह आमच्या सहनशीलतेच्या पलीकडचा आहे. आमची आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या मोठ्या मनाने आम्हास
माफ करावे. बोला बोला राणी सरकार बोला. आपल्या शब्दांची पुष्पे टिपण्यास आमचे कर्ण आतुर झाले. बोला बोला बोला. आता कसं हेच तर हवं होतं ना मला. येस. थांबा राजे. काय आज आपणास आमच्या निकट येण्याची अनुमती नाही. अरे पण आत्ताच तर हसलात ना तुम्ही. सॉल्व तर असं झालं. समजावे की क्षणभरासाठी आमचा तोल सुटला. अरे यार मग आता काय. राजे, आपण स्वतःला शूरवीर म्हणवता ना. सवाल. मग तरी देखील आपल्या अपराधांच्या परिणामांना भ्यायला. इकडे स्वारीच्या हातून अपराध घडलाय, दंड भोगावाच लागेल. राणी सरकार आम्ही भीत नाही. आपण द्याल तो दंड स्वीकारण्यास आम्ही सज्ज आहोत. सज्ज. नक्की? नक्की. ठीक आहे तर मग प्रथम आपणास आमच्या संगे भ्रमंतीस यावं लागेल. तेही आमच्या आवडीच्या बगीचात. आणि दमून आल्याचे कारण आम्हास चालणार नाही. डन. वर आम्हास भेळ सुद्धा खाऊ घालावी लागेल. एक्स्ट्रा तिखट भेळ ऑल्सो. डन. राजे, वचन दिल्याप्रमाणे नेहमीच्या कट्ट्यावर बसून आमच्या संगे हितगुज करावे लागेल. डन 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 राणी सरकार. इथून पुढे आमचा अख्खा वेळ फक्त आणि फक्त तुमचा असेल. याद राखा राजे, आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुम्हास हत्तीच्या पायी देण्यात येईल. डन. काय 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 म्हणाला तुम्ही. व्हॉट. सही. सॉरी, मी पण जरा कॅरेक्टर मध्ये गेले होते. सॉरी. पण काय भारी ऍक्टिंग करता तुम्ही. राजे वगैरे आवडलं मला. फारच आवडलं. भारी. राहू द्या. तुम्ही पण काही कमी ना आहात. फार छान ऍक्टिंग केली आहे तुम्ही. प्रयत्न केला पण सही सिरियसली आय एम रिअली व्हेरी सॉरी. ठीक आहे, आता मागण्या पूर्ण करणार आहात ना. येस. लेट्स गो राणी सरकार. लेट्स गो. चला. एक सेकंड. शमिका मॅडम. आय डोंट नो आत्ता का फोन करतायत. काय करू. उचलू की नको. उचला. उचलू. सॉरी एकच मिनिट. हॅलो. हाय मॅम बोला ना. बिझी आहेस का. ऍक्च्युली मी तुला काही डिझाईन्स मेल केलेत, त्यावर प्लीज फीडबॅक देशील. म्हणजे मी पुढे ज्युनियर इंजिनियरला काम करायला सांगेन त्यावर. पण ते आय मीन आत्ताच करणं गरजेचं आहे का मॅम. ऑफकोर्स देवांश, मला ते डिझाईन्स उद्या सकाळी सबमिट करायचे आहेत. प्लीज लुक इन टू इट नाव. हॅलो देवांश, आय एम काउंटिंग ऑन यू. ओके ओके फाईन मॅम. मी करतो लगेच. ओके ग्रेट. थँक्यू सो मच. अर्जंट काम आहे म्हणतात. हरकत नाही, करा. सॉरी सई. मी पटकन काम संपवतो आणि मग आपण जाऊ तिकडे. मग थोडाच वेळ द्या फक्त प्लीज. नक्की का. नाही म्हणजे माझं मन राखण्यासाठी बोलू नका. तुमची दगदग झालेली मला नाही आवडत. नाही हो, दगदग काय त्यात. आणि तसं पण आम्ही आमच्या राणी सरकारांची आज्ञा आमच्या डोळ्यांच्या पापड्यांवर झेलतो. नाही पण ऑन अ सिरियस नोट, माझी पण तर इच्छा आहेच ना तुमच्याबरोबर बाहेर जायची. मला खरंच थोडाच वेळ द्या. मी पटकन काम संपवतो, आपण पटकन बाहेर जाऊ. ठीक आहे. तुम्ही करा काम. आलंच. ओके. सॉरी. मी पण आलेच. हां चालेल.
कॉफी. ओके थँक्यू सो मच सी. हा डन. हॅलो. येस झालं. फक्त मॅमला एकदा कळवून देतो हा ना, मेल पाठवलं म्हणून. येस देवांश. हॅलो मॅम, फीडबॅक मेल केलाय तुम्हाला. ओ ग्रेट, मी त्याचीच वाट बघत होते. या परफेक्ट. ठीक आहे मॅम, मी ठेवतो. देवांश, थँक्यू सो मच. वर्क आवर्स नंतर सुद्धा तू माझं काम कम्प्लीट करून दिलंस. खरंच थँक्यू. नो प्रॉब्लेम मॅम. सी यू टुमॉरो. बाय. देवांश, तू कन्सिस्टंटली इतकं छान काम कसं करू शकतोस? ते ॲक्च्युली मॅम मला ना आता. नाही खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुझ्यासारखा हायली मोटिवेटेड एम्प्लॉय मिळणं हे प्रत्येक बॉसचं आय थिंक स्वप्न असतं. मॅम थँक्यू सो मच. पण मी फक्त हायली मोटिवेटेड एम्प्लॉय असण्याव्यतिरिक्त एक लव्हिंग हजबंड सुद्धा आहे. सॉरी. ॲक्च्युली मॅम. ओ राईट, तुझ्या बायको बरोबर काहीतरी प्लॅन होता ना? होता नाही, आहे. आम्ही ॲक्च्युली आमच्या एका फेवरेट पार्कमध्ये ना वॉक करायला चाललो आहे. आणि पण काही प्लॅन्स आहेत सगळे, सो तेच करतोय आता. मग तिकडनं भेळ खायला जाणार आहोत आणि आमच्या फेवरेट कट्ट्यावर जाऊन खूप गप्पा मारणार आहोत. ओके मॅम, सॉरी मी ठेवतो आता. सी यू टुमॉरो. बाय बाय बाय. हा डन. सई बायकोला इतकं डोक्यावर का बसवून ठेवलंय याने?